गुड मॉर्निंग. आम्ही गोव्याचे कपडे घातलेत आणि काल ह्या हॉटेलमध्ये राहिलेलो. स्वस्त आणि मस्त. आणि दुसरी गोष्ट ही आपली दादाची गाडी उभी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा बघा, ह्या खाडीच्या पलीकडे गेलात की बागा बीच आहे. तर आम्ही रात्रभर बागा बीचवर होतो. 4 वाजता आलोय घरी, झोपलो, 8 वाजता उठलो आणि निघालोय. आणि हे बघा, हे छान आहे, म्हणजे आम्हाला तरी चांगलं वाटलं. रूम वगैरे पण व्यवस्थित आहेत, साफ आहे. आणि 1000 रुपयात दुसरं काय मिळणार. आणि त्याच्याच बाजूला हे तुम्हाला थोडंसं महागडं हवं असेल तर ते आहे. हे काय बोट कशी पलटी झाली? हा बघा, हा समोर वाघा बीच आहे. तिकडे बोट पलटी झाली आहे बहुतेक. काहीतरी करतायत ट्रॅक्टरने. आजपासून बोटी उतरवणार आहेत वाटतं पाण्यात. आता आम्ही थोडंसं फोटो शूटिंग करणार इथे आणि मग इथून निघणार. आणि कुठला तरी एक फोर्ट आहे. आम्हाला किल्ले बघायला जास्त आवडतात. तर आम्ही फोर्टवर जाणार आहोत. आणि बघू, जर बघितलेलाच फोर्ट असेल तर ठीक आहे, मग आम्ही वर नाही फिरणार, नाही तर मग आम्ही वर जाणार. आणि आपण जिथे राहिलो त्या हॉटेलचा तुम्हाला नंबर देतो मी. जर कधी असेच तुम्हाला स्वस्तामध्ये राहायचं असेल तर तुम्ही त्या दादाला फोन करू शकता आणि तिथे राहू शकता. ठीक आहे. हे बघा, हे मच्छी पकडतात इथे. तो बघा, बागा बीच. हे सगळे बीच, अंजुना, बागा, सगळे ते बाजूबाजूलाच आहेत. म्हणजे तुम्ही चालत एका बीचवरून दुसऱ्या बीचला जाऊ शकता. थोडं जास्त चालावं लागतं, बस एवढंच. समुद्राचं पाणी हळूहळू साफ होतंय बघा. म्हणजे हा आतमध्ये स्वच्छ असणार, म्हणजे तेवढा हे नसणार. म्हणजे थोडाफार तो उदाणलेला असतोच, पण तेवढा नसेल. इथे आम्ही काल गेलेलो, बघा बोट ढकलतायत. आता नारळी पौर्णिमा येते ना, त्याच्यामुळे आता बोटी ढकलतायत. आता बघा, लाटेबरोबर ढकलणार ती बोट.